जिथे कल्पना सत्यात उतरतात आणि उद्योग विश्व उभं राहतं असं व्यासपीठ म्हणजे एमईए. एमईए नेहमीच मराठा व्यावसायिकांसाठी नवनवीन उपक्रम राबवत असते. यंदा सुद्धा एमईए एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला इंटरनॅशनल लेवलची ओळख मिळेल. अर्थातच एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्यासोबत उपस्थित आहेत इंडॉइस सिस्टीम आणि स्कायमेरिक टेक्नॉलॉजीचे सर्वेसर्वा माननीय श्री अमोल भोरे सर. धन्यवाद. नमस्कार सर. खरं तर तुम्ही इतक्या वर्षापासून व्यवसायात आहात, जवळजवळ 10-12 वर्षांपासून तुम्ही व्यवसाय करत आहात. सो तुमचा हा व्यवसायाचा प्रवास कसा सुरू झाला? मी साधारणतः 2012ला पहिली कंपनी सुरू केली, इंडॉइस सिस्टम्स, आणि 2021 मध्ये मी दुसरी कंपनी सुरू केली, स्कायमेरिक टेक्नॉलॉजीज. पहिली कंपनी जी आहे ती मेकाट्रॉनिक्स मध्ये काम करते, दुसरी कंपनी जी आहे ती AI एजंट्स मध्ये काम करते. मी साधारणतः 2010ला IIM बँगलोर मधनं पासआउट झालो आणि क्रायटेरिया त्यांचा हाच होता की तू जर एम्प्लॉयमेंट जनरेट करणार असशील तरच धंदे करायला जा आणि तरच तू MBA मध्ये IIM मध्ये ऍडमिशन घे. कारण IIM मध्ये काय असतं, बेसिकली बराचसा कोर्स हा सबसिडाइज असतो आणि गव्हर्नमेंट त्यात बरेचसे फी भरते. ऑब्व्हियसली आपण फी बरीचशी भरतो, साधारणतः जी काय असेल ती, पण त्यानंतर गव्हर्नमेंटही त्याच्यामध्ये काही पैसे टाकतं. आणि प्रोफेसरचा हाच प्रश्न होता पहिला की तू जर एम्प्लॉयमेंट जनरेट करणार असशील तरच ये, नाही तर तू या गोष्टींमध्ये पडू नकोस. कारण ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटचे पैसे वाया जातात आणि लोक बाहेर जातात पैसे कमवायला वगैरे वगैरे. आणि माझा मूळ उद्देश हाच होता डे वन पासून की आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेट करायची आहे, आपल्याला स्वतःची कंपन्या तयार करायच्या आहेत आणि त्या फ्युचर जनरेशनमध्ये हँड ओव्हर करायचं, जेणेकरून ऍटलिस्ट पुढच्या 1-2 जनरेशनच्या कंपन्या चालवतील. आणि त्याच्यासाठी हा सगळा खटाटो. बेसिकली पहिली कंपनी मेकाट्रॉनिक्स मध्ये सक्सेसफुल आहे. अक्रॉस इंडिया आपल्याकडे एक साधारणतः 3,000 ते 4,000 कस्टमर आहेत. आणि दुसरी कंपनी जी आपण AI एजंट्स मध्ये डेव्हलप करतोय, तिचं ऑफिस ऑलरेडी आपण एक अमेरिकेत उघडलेलं आहे, सांता क्लारामध्ये. आणि ती कंपनी पण आपण व्यवस्थित जोरात चालते आणि आपलं एक वर्कशॉपही आहे, त्याच्यात आपण मेकाट्रॉनिक्स रोबोटिक्सची कामं करतो आणि त्याचं वर्कशॉप पण माळुंग्यामध्ये आहे. खरं तर रोजगार निर्मिती हे ध्येय घेऊन एक व्यक्ती बिझनेस मध्ये येते. या बिझनेसच्या प्रवासामध्ये असा कुठला टर्निंग पॉइंट होता तुमचा की ज्यामुळे तुमच्यात बदल झाला, व्यवसायात बदल झाला असं तुम्हाला वाटतं? साधारणतः 2012 ते 16 हा एक पहिला फेज होता, जिथे बऱ्याचशा कस्टमर्सचं व्हिजिट्स, डिस्कशन्स आणि त्यांचे प्रश्न समजावून घेणं याच्यामध्ये आपला बराच वेळ गेला. आणि साधारणतः एक 3 ते 4 वर्षानंतर जी प्रगती सुरू झाली ती मेनली आपण बऱ्याचशा गोष्टी कस्टमरकडनं समजून घेऊन डे टू डे लाईफमध्ये कस्टमरला काय काय पाहिजे असतं. कस्टमरला पाहिजे असतं एक टेक्निकल सर्व्हिस, कस्टमरला पाहिजे असतं एक चांगलं प्रॉडक्ट, कस्टमरला पाहिजे असतं एक इन्व्हेस्टमेंट जी की त्याच्यावरून त्याला चांगले रिटर्न्स मिळतील, राईट, ROI मिळेल. आणि आपण त्या गोष्टींवर फोकस करायला चालू केलं की ऍटलिस्ट आपण सेम डेला कस्टमरला रिप्लाय करू शकतो का, आपलं डिझाईन चांगलं असू शकतं का, आपल्या कस्टमर सर्व्हिसेस चांगल्या असू शकतात का, आपण मराठी असून सुद्धा एक प्रोफेशनल बिहेवियर कस्टमर सोबत ठेवू शकतो का. आणि या सगळ्या गोष्टी आणि कस्टमर कनेक्शन्स, सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे हा कस्टमर कनेक्शन आणि नेटवर्किंगचा आहे, की जेणेकरून कस्टमरला तुम्ही भेटताय का. सो आपण 2016-17 पासून एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करायला चालू केलं, जसं की महाटेक असेल, इमटेक्स असेल, दिल्ली मशीन टूल असेल, या सगळ्या एक्झिबिशन मध्ये, पुणे मशीन टूल असेल, गुजरातचं असेल. सो एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर आपण सगळ्या कस्टमर सोबत इंटरॅक्ट करायला चालू केलं. आणि त्यानंतर एक टर्निंग पॉईंट असा आला जिथं जी डिमांड होती ती खूप वाढत गेली. आणि त्यानंतर मग आपण धंद्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चेंज करायला चालू केल्या, की इन्व्हेस्टमेंट असेल, मॅन पॉवर इन्व्हेस्टमेंट असेल, मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट असेल, सेल्स इन्व्हेस्टमेंट असेल, आपली स्वतःची ISO प्रोसेस असेल, पेटंट्स असतील, R&D असेल. सो या बऱ्याचशा गोष्टी आपण त्यानंतर वाढवत गेलो. खरं तर टेक्नॉलॉजी आजच्या घडीला खूप वाढत जातीये. AI असेल तर नवीन जे उद्योजक येऊ पाहत आहेत नवीन बिझनेस करायचा म्हणून. सो ह्या सगळ्या वातावरणात तुम्ही काय फॉर्म्युला द्याल त्यांना की कसं त्यांनी एक वेगळेपण जपलं पाहिजे किंवा कसा बिझनेस केला पाहिजे? मी असं म्हणेन की आत्ताच जे आहे मार्केट हे खूप ऍडव्हान्स मार्केट आहे. आणि आपण पूर्वेकडे जे बघा म्हणतो, म्हणजे बेसिकली
अमेरिकेत काय चाललंय, चायनामध्ये काय चाललंय, रशियामध्ये काय चाललंय, आणि त्यांची ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत जे की आपण त्या गोष्टी कॉपी न करता आपण स्वतः काही बनवू शकतो का. आणि आपल्या स्वतः इंडियामध्ये सुद्धा डिमांड खूप जास्त आहे, आपल्याला बाहेरच जायची गरज नाही. इंडियामधली डिमांड जरी बघितली आपण आणि त्यांच्या प्रश्न सॉल्व्ह करायला घेतले तरी आपण $multi-million, $billion कंपन्या इंडियामध्ये बसूनही बनवू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून जर मी एवढंच म्हणेन की आत्ताचे जे काही नवीन ट्रेंड्स आहेत, जसे की आम्ही दुसरी कंपनी AI एजंटमध्ये चालवतोय, त्याच्यामध्ये आम्ही काही ठिकाणी ह्युमनॉइड मध्ये पण काम करतोय. महिंद्रा एक कस्टमर आहे ज्यांच्यासोबत आम्ही ह्युमनॉइड म्हणजे मानवी रोबो जो की इथून पुढे कसा काम करू शकतो मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये. सो टेक्नॉलॉजी ही खूप पुढे चाललेली आहे, फास्ट चेंज होते, आणि मराठी उद्योजकांनी, मराठी मुलांनी या गोष्टी शिकणं गरजेचं आहे आणि त्यांना आम्ही त्या दृष्टिकोनातून संधी देण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर इतका यशस्वी प्रवास करून आज तुम्ही MEA सोबत सुद्धा जोडले गेले आहात. सो MEA सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? सो बेसिकली मी वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये आहे, म्हणजे अमेरिकेत सुद्धा आमचं ऑफिस आहे, आम्ही इंडियामध्ये पण वेगवेगळ्या कम्युनिटी सोबत काम करतो. जसे की बँगलोरमध्ये इमटेक्स आहे, VDMA आहे, पुण्यामध्ये BNI आहे, बेसिकली PMT आहे, पुणे मशीन टूल्स असोसिएशन, MCCI आहे, स्वामी MCCI सोबत पण काम करतो. पण MEA ही एक बेसिकली माझं एक इमोशनल कनेक्शन आहे. ते का तर आपण मराठा म्हणून बिझनेस मध्ये थोडे मागे पडतो असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ते का तर त्यात प्रॉब्लेम असे असतात की आपले लोक हे थोडेसे दुसऱ्याचे पाय ओढा किंवा ह्या काही ज्या काही गोष्टी आहेत याच्यापेक्षा लोकांना सपोर्ट करा हे गोष्ट करणं महत्वाचं आहे. आणि त्या गोष्टी मी आपल्या लोकांना नक्कीच सांगू इच्छितो. आणि त्याच्यासाठी माझं एक इमोशनल कनेक्शन म्हणून मी MEA मध्ये सहभागी झालेलो आहे की आपले लोक जे आहेत, आता मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातून येतो, माझे आई वडील असतील किंवा माझे फॅमिली मेंबर्स असतील, तर आपण जे काही लहानपणापासून बघतो आणि शेतकरी कुटुंबात जे काही आहे ते सोडून आपण उद्योजक एक चांगलं सक्सेसफुली करू शकतो का. तर आमच्या घरामध्ये माझे वडील स्वतः IIT होते, UPSC होते, क्लास 1 होते. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही ज्यावेळेला हे सगळं बघितलं, मी म्हटलं नाही, कोणतरी एका पिढीने हे सुरू करणं गरजेचं आहे जेणेकरून तिथून पुढच्या पिढी या सगळ्या करतील. तुम्ही जर बघाल तर किर्लोस्कर बघाल, तुम्ही बाकीच्या गोष्टी अविनाश भोसले फॅमिली असतील किंवा अजून जे कोणी असतील मराठी जे आहेत जे सक्सेसफुल झालेत, तर कुठंतरी कोणतरी ते सुरू करणं गरजेचं आहे आणि आपल्या लोकांना तिथं स्थान देणं गरजेचं आहे. जसे BVG कंपनी आहे गायकवाड, आणि त्यांनी जे काय आज बनवलंय एम्पायर, किंवा पॉवर फॅमिली असेल, किंवा अदानी साहेब जे आपल्याला सपोर्ट करतात MEA मध्ये, तर मी MEA मध्ये बिझनेस या दृष्टिकोनातून नाही आले. MEA मध्ये मी एक कम्युनिटी सपोर्ट, आपल्या लोकांना पुढे आणणं, आपल्या लोकांना शिकवा. आणि त्या दृष्टिकोनातनं ज्यावेळेला बिझनेस एक्सपोचा कॉन्सेप्ट आला तर पहिला स्टॉल इनफॅक्ट B1 इंडस्ट्रीयल सेक्शन मधला हा आपलाच आहे. आणि मी म्हटलं नाही, मी यांना सपोर्ट करायला तयार आहे, मला हे करायचं, कारण आपले लोक पुढे नेणं गरजेचं आहे, आपली मुलं, मराठी मुलं. कारण आज जर मी हे सगळं बघतो आणि ही सगळी जी काही आंदोलनं आहेत, ही आंदोलनं ही काही त्या रिझर्वेशनसाठी नाही आहेत. ही आंदोलनं, माझा असा पर्स्पेक्टिव्ह आहे की हे सगळे अनएम्प्लॉयमेंटचे इश्यूज आहेत आणि आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठी एम्प्लॉयमेंट जनरेट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मी MEA मध्ये सहभागी झालो. आणि आता जो होणारा MEAचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो आहे, सो त्याच्यातली काय इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटते? मला असं वाटतं की त्याच्यामध्ये नक्कीच चांगला बिझनेस ग्रोथ अचीव होईल. मराठी लोकांचे नेटवर्किंग नक्कीच चांगलं होईल, कारण त्याच्यात वेगवेगळे सेक्शन आहेत. एक बिझनेस म्हणजे इंडस्ट्रियल सेक्शन आहे, लाईफस्टाईल सेक्शन आहे, त्यानंतर काही लाउंजेस आहेत. आणि आपण ऍज अ MEA चांगल्या लोकांना बोलवतो सुद्धा आहोत. आणि मी नाही असं नाही म्हणणार की फक्त पुण्यातलीच लोक असणार आहेत. आपण हा भरपूर खटाटोप करतोय की मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, इथले पण बिझनेसमन आपण बोलवण्याचा प्रयत्न करतोय, औरंगाबाद असेल. सो आपण त्या सगळ्या गोष्टी घेऊन एक चांगलं नेटवर्किंग त्यातनं करू शकतो का, जेणेकरून पश्चिम महाराष्ट्र असेल या सगळ्या लोकांना एकत्र आणून एक मराठी चांगलं नेटवर्क तयार करून. आणि नावच आपलं इंटरनॅशनल आहे तर एक्झॅक्टली. आणि त्यात मला अशी अपेक्षा आहे की जे लाउंजेस आहेत तिथे पण चांगले उद्योजक येतील आणि त्यांचा आपल्याला सपोर्ट मिळेल.
सर, MEAचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होतोय, सो त्या संदर्भात तुम्ही इतर व्यावसायिकांना काय आवाहन कराल? नक्कीच मी MEA बिझनेस एक्सपो जो इंटरनॅशनल एक्सपो आहे त्यामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे. माझा स्टॉल नंबर B1 आहे. हे मी नक्कीच मराठी उद्योजक बांधवांना आणि भगिनींना आवाहन करेन की तुम्ही सगळे याच्यात सहभागी व्हा. स्टॉल लवकरच संपतात, ते स्टॉल बुक करा. स्टॉलची अमाऊंट काही जास्त नाहीये आणि ती कुठल्या एखाद दोन ऑर्डरमध्ये पण तुमची रिकव्हर होणार आहे. पण हे एक ॲज अ सामाजिक कम्युनिटी नेटवर्किंग आहे आणि मला वाटतं त्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी आवाहन करेन. धन्यवाद.